दुसरा एक मुद्दा असा आहे, राज ठाकरेंनी जो उपस्थित केला होता तो म्हणजे बाळासाहेब थोरातांबाबतचा. एखादा 8 वेळा निवडून येणारा उमेदवार अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या फरकाने पडतोच कसा, हा सुद्धा एक महत्त्वाचा पुरावा मानावा लागेल. निश्चितच राज ठाकरे यांनी जेव्हा हा मुद्दा मांडला त्यावेळेस देखील निवडणूक आयोग अनुत्तरित झालेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर एखादा आमदार 8 वेळा तब्बल निवडून येतो, ते पण जवळपास 1,80,000 ते 1,00,000च्या मताधिक्यानं निवडून येतो, असा उमेदवार तब्बल 1.5 लाखाच्या मतदारांनी कसा काय पडला, असा देखील सवाल त्यांनी राज ठाकरे यांनी या निमित्तानं विचारलेला बघायला मिळतो आहे. सोबतच निवडणूक याद्या ज्या आहेत त्या आम्हाला द्या, जेणेकरून आम्ही त्याची शहानिशा करू. जर तुम्हाला वेळ नसेल तर त्या याद्या आम्ही तपासू, अशा संदर्भातलं देखील टीका जी आहे ती राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये केलेली बघायला मिळत आहे. आणि जर अनेक असे प्रश्न असतील किंवा अनेक प्रश्नांची उत्तरं जर निवडणूक आयोगाला मिळत नसतील, या व्यतिरिक्त जर त्यांच्या अद्याप जबाबदाऱ्या नसतील तर निवडणूक घेऊच नका, अशा संदर्भातलं देखील राज ठाकरे यांनी मत व्यक्त केलेलं बघायला मिळतंय. त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला अगदी घेरलंय असं आपण या संदर्भात म्हणू शकतो. सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा, अशा संदर्भातलं वक्तव्य राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील केलेलं बघायला मिळत आहे. सोबतच अनेक पुरावे खरं तर या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या समोर ठेवल्यानंतर बॅलेट पेपरवर निवडणूक जी आहे ती घेतली तर जास्त दिवस लागत असतील तर घेऊ द्या, अशा संदर्भातले विधान देखील राज ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण केलेलं आहे. मग निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरच्या मुद्द्यावर काही सकारात्मक उत्तर आलं का? त्याबद्दलचे काही अपडेट्स पोहोचले तुमच्यापर्यंत? बघा, निवडणूक आयोगाने अजून या संदर्भातलं कुठलंही मत जे आहे ते व्यक्त केलेलं बघायला नाही मिळालं. कारण बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासंदर्भात याच्या आधी देखील अनेकदा मागणी जी आहे ती करण्यात आली होती. त्या संदर्भातही निवडणूक आयोगानं कुठल्याही पद्धतीचं ठोस उत्तर दिलेलं बघायला मिळत नाहीये. आणि आजच्या या बैठकीमध्ये सगळ्याच राजकीय नेत्यांचा हा सूर असताना निवडणूक आयोगानं अद्याप कुठलंही उत्तर दिलं नाहीये. कारण अर्थात त्यांना या संदर्भात चर्चा देखील करायची असेल आणि केंद्रामध्ये देखील त्या संदर्भात खरं तर नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भात देखील विचार त्यांना मांडायचे असतील. पण अजून कुठलंही ठोसपणे उत्तर जे आहे ते या एकूणच बॅलेट पेपर संदर्भात केलेलं नाहीये. वैदेही साधारण आणखी किती वेळ ही बैठक चालेल, काही माहिती मिळते त्या संदर्भातली? कारण प्रचंड आक्रमकता आजच्या या बैठकीतल्या या दृश्यांमधनं दिसते. नक्कीच आपण बघतोय की खरं तर आजची ही बैठक जी आहे ती गेल्या 1 तासापासून सध्या सुरू असलेली बघायला मिळत आहे. आणि अगदी ज्या पद्धतीची काल बैठक झाली होती, कालच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीचे खरं तर एकमेकांच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या दोन्ही निवडणूक आयुक्त एकमेकांवर ढकलताना बघायला मिळाले होते. त्याच्यामुळे पारदर्शकपणे जर चर्चा व्हायची असेल, अगदी याच पारदर्शक कारभारासंदर्भात जर ठोसपणे उत्तरं मिळवायची असतील तर दोन्ही आयुक्त समोर असले पाहिजे, सगळे राजकीय पक्ष समोर असले पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनातली उत्तरं त्यासमोर जी आहे ती मिळाली पाहिजे, अशा संदर्भातला एकूणच खरं तर हा संदर्भ आहे. पण दुसरीकडे जर विचार केला तर 1 तासापासून जी बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये निवडणूक याद्यांवर चर्चा चालू आहे, निवडणूक वॉर्ड रचनेसंदर्भातली चर्चा चालू आहे आणि आता व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपर संदर्भात देखील चर्चा चालू आहे. या व्यतिरिक्त अन्य अनेक गोष्टी आहेत त्या संदर्भात चर्चा देखील होऊ शकते. साधारण 12:30 पर्यंत ही बैठक चालणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. आणि टप्प्याटप्प्यानुसार प्रत्येक गोष्टी निवडणूक आयुक्तांच्या समोर मांडून अधिकचे जे पुरावे आहेत ते त्यांच्या समोर ठेवले जात आहेत आणि पुराव्यानिशी सगळा संदर्भ जो आहे तो निवडणूक आयुक्तांच्या समोर ठेवला जातोय. त्याच्यामुळे निश्चितच आणखीन अर्धा तास साधारण या बैठकीला लागू शकतो आणि चर्चेअंती नेमकं काय झालं हे पत्रकार परिषदेमध्ये सर्वच राजकीय नेते काही वेळेतच बोलणार आहेत. आदिवरे, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना माहिती देऊयात. कालच्या बैठकीमध्ये फारशी चर्चा होऊ शकली नाही, अनेक मुद्दे हे चर्चेत येऊ शकले नाहीत. म्हणूनच आज पुन्हा एकदा मनसे आणि महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी गेले. चोक्कलिंगम आणि वाघमारे या दोघांचीही आज या बैठकीमध्ये उपस्थिती आहे. काल केवळ चोक्कलिंगम या नेत्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आज इथे वाघमारे सुद्धा उपस्थित आहेत. दोघांकडूनही उत्तर घेण्याचा प्रयत्न सगळेच नेते करतायत. मात्र प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल केंद्रीय निवडणूक आयोगाला अधिकार आहे, आम्हाला याबाबत माहिती नाही, अशी उत्तरं निवडणूक आयुक्तांकडून दिली जात आहेत. सर्वाधिक आक्रमकता ही राज ठाकरेंमध्ये दिसते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रचंड आक्रमकपणे निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतात आणि या प्रश्नांना निवडणूक आयोग निरुत्तर झालेलं दिसतंय. तर त्या खालोखाल उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. जर तुम्ही निवडणूक घेण्यासाठी तयार नसाल, पारदर्शकता नसेल, तर मग निवडणूक रद्द करा, असा मुद्दाही यावेळेला उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.